नमस्कार, मी दीप्ती स्पेशलमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत झटपट होणारा रव्याचा ढोकळा. नाश्त्याचा उत्तम प्रकार आहे, पटकन होतो, खायलाही छान लागतो. त्यासाठी 2 वाटी रवा घेतला आहे. तुम्ही कुठल्याही वाटीने मोजून घेऊ शकता. त्यात 1 वाटी दही घेतलं आहे. दही आंबट नाही आहे, ताजं दही आहे. 1 वाटी पाणी घेतलं आहे. आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हा आमच्या इथं आठवड्यातून एकदा हा प्रकार नक्कीच होतो. करायलाही सोपा आणि खायलाही खूप छान लागतो. झटपट होणारा प्रकार आहे. नक्की ट्राय करून बघा. यात मी मीठ व 1 चमचा तेल टाकलं आहे, ते स्किप झाले. सर्व व्यवस्थित मिक्स करून 10 मिनटं आपल्याला रवा भिजत ठेवायचा आहे, म्हणजे रवा छान फुगेल. आता 10 मिनटानंतर त्यात 1 वाटी पाणी परत टाकले. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. रव्यानुसार पाणी कमी जास्त होऊ शकतं. व्यवस्थित एकसारखं मिक्स करून घेऊन छान फेटून घ्यायचं आहे आपल्याला. हा अतिशय झटपट होणारा प्रकार आहे. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओ थोडाही आवडला असेल तर एक लाईक अवश्य करा. आणि ज्यांनी सबस्क्राईब केलं आहे त्यांना मनापासून धन्यवाद. पाणी आधीच मी उकळायला ठेवलेलं आहे. पाणी उकळल्यानंतरच आपल्याला त्यात इनो टाकायचं आहे. इनोवर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही सर्व प्रोसिजर करायच्या आधीच आपल्याला पाणी उकळत ठेवायचं आहे, म्हणजे ढोकळा छान फुगतो. तर सर्व व्यवस्थित मिक्स केल्यानंतर ही आपल्याला प्रोसिजर झटपट करायची आहे. तेल लावलेल्या ताटात सर्व मिश्रण ओतून घ्यायचं आहे. बबल्स आलेले तुम्हाला दिसत असतील. आता हा ढोकळा वाफत ठेवायचा आहे. 10 मिनटं फास्ट गॅसवर व नंतर 10 मिनटं हा आपल्याला कमी गॅसवर लो ते मीडियम गॅसवर वाफून घ्यायचा आहे. वाफून झाल्यानंतर गार झाल्यानंतरच त्याच्या वड्या पाडायच्या आहेत. नक्की एकदा ट्राय करून बघा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.